नागपुर में राजनीतिक माहौल उस वक्त गर्मा गया जब राज ठाकरे के निर्देश पर नियुक्त संपर्क अध्यक्ष हेमंत संभूस ने अपने पहले ही दौरे में प्रशासन और व्यवस्था पर तीखा हमला बोला। शहर की बिगड़ती कानून व्यवस्था, अधूरी योजनाएं और खासकर महिला सुरक्षा के मुद्दे को लेकर उन्होंने खुलकर नाराजगी जताई। नागपुर, जिसे विकसित शहरों में गिना जाता है, आज कई गंभीर समस्याओं से जूझ रहा है। हेमंत संभूस ने साफ कहा कि शहर में गुनहगारी तेजी से बढ़ रही है और अपराधियों के हौसले बुलंद हैं। उन्होंने पुलिस प्रशासन पर सवाल उठाते हुए कहा कि हालात ऐसे हैं मानो गुनहगारांचा नाच सुरू आहे, जो बेहद चिंताजनक है। महिला सुरक्षा को लेकर भी उन्होंने कड़ी चिंता जताई। उनका कहना है कि शहर में ड्रग्स का बड़ा नेटवर्क सक्रिय है, जिससे युवाओं की सुरक्षा खतरे में है। उन्होंने आरोप लगाया कि प्रशासन को सब जानकारी होने के बावजूद ठोस कार्रवाई नहीं हो रही। इसके साथ ही 24x7 पानी सप्लाई योजना, एनआईटी हस्तांतरण और स्मार्ट सिटी जैसे बड़े प्रोजेक्ट्स पर भी सवाल उठाए गए। उन्होंने कहा कि ये योजनाएं कागजों तक सीमित रह गई है और जमीनी स्तर पर कोई असर नहीं दिख रहा। संभूस ने साफ संकेत दिए कि पार्टी संगठन में बड़े बदलाव किए जाएंगे। पदाधिकारियों की जिम्मेदारियां तय होगी और जो काम नहीं कर रहे उन्हें हटाया जाएगा। आने वाली बैठक में नागपुर शहर और जिले में रिशफलिंग तय मानी जा रही है। स्पष्ट है कि हेमंत संभूस का नागपुर दौरा सिर्फ औपचारिक नहीं बल्कि एक बड़े बदलाव का संकेत है। संगठन में फेरबदल और शहर के मुद्दों पर आक्रामक रुख, इन दोनों के साथ एमएनएस अब नागपुर में अपनी पकड़ मजबूत करने की तयारी में है। आणि आता तसं बघायला गेलं तर मुंबई, पुणे, नाशिक नंतर एक वाढतं शहर आणि डेव्हलप होणारं शहर अशी आपण याची ओळख पण म्हणू शकतो नागपूरची। परंतु एवढे दिग्गज इथे असताना सुद्धा म्हणावी तशी डेव्हलपमेंट या नागपूरमध्ये मला तरी अजून दिसत नाही, किंवा जेवढा मी अभ्यास केलाय तेवढी मला दिसत नाही, किंवा इकडची महानगरपालिका असो किंवा इकडच्या आणखीन काही गोष्टी असो त्या पद्धतीने कार्यरत आहेत असं मला वाटत नाही। आता इथे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे शहराध्यक्ष आहेत, यांचं काम चालू आहे, नाही असं नाही, पण एकंदरीत मला जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम माझी बांधणी पक्षाची ही मला पहिले करावी लागणार आहे। त्याच्यामध्ये मला काही रिशफलिंग करावे लागणार आहे। म्हणजे मोठे बदल हे संघटनेमध्ये मला करावे लागतील आणि त्याप्रमाणे मला बांधणी करावी लागेल असं राजसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून कसे बदल करता येतील, कोण नक्की पदाधिकारी काम करतंय, त्यांना कुठल्या स्वरूपाचं काम पुन्हा करायला दिलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, या सगळ्याचा आढावा आणि आता माझ्या एक बैठका आहेत, त्या बैठकांमधून मी घेणार आहे। पण बदल निश्चित होणार। नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये रिशफलिंग हे नक्की होणार, यात काही वादच नाही। आणि त्या पद्धतीने पुढे संघटना रन होणार। संघटना रन करताना प्रामुख्याने नागरिकांचे इश्यूज याच्यावरती संघटना आता इथून पुढे काम करेल, की जेणेकरून जे रेंगाळलेले प्रकल्प आहेत, जे रेंगाळलेल्या काही गोष्टी आहेत, ज्या महानगरपालिका आणि राज्य शासनाकडनं लागू केलेल्या आहेत पण ज्या होत नाहीयेत, आणि त्या माध्यमातून आमचे पदाधिकारी जे आहेत ते या इकडे या त्या विषयांवरती तुटून पडतील अशा पद्धतीने बांधणी करून मला पुढे जायचंय। कारण अन्यथा आमच्याही हाताला काही लागणार नाही। त्याच्यामुळे मी आता तुम्हाला जर सांगू शकतो की इथे जसं पहिला सर्वात महत्वाचा आत्ताचा हायलाइट जो होतोय, आता इथे गुन्हेगारी नागपूरमध्ये खूप वाढतीये। मी पोलीस आयुक्तांनाही भेटणार आहे या संदर्भामध्ये, की गुन्हेगारीचं जे इथे एवढा नंगा नाच चाललेला आहे, म्हणजे आजची न्यूज किंवा याच्या अगोदरही ज्या काही घटना समोर आलेल्या आहेत त्या अतिशय निंदनीय आहेत। नागपूर सारख्या ठिकाणी तुमचं 24/7 पाणी पुरवठा काय झालंय मला माहित नाही, त्याच्याबद्दलचे पण अपडेट्स मला घ्यायचे आहेत। योजना बराच काळ झाली आली पण अजून त्याची पूर्तता नाही। एनआयटी त्याचं हस्तांतरण त्याचं काय झालं, स्मार्ट सिटीचा तर बोजवारा उडालाय।